वाडेश्वर वारिकवाडी विरुद्ध घोडेश्वर युवा क्रिकेट संघ बेनगी नागलेवाडी या दोन संघामध्ये दोन्ही संघ या मैदानाची पुरेपूर जाण असणारे संघ आहेत. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे कारण यानंतर अजून आम्हाला 3 सामने खेळवायचे आहेत. वाडेश्वर वारिकवाडी या संघाकडून प्रथम गोलंदाजी धुरा सांभाळताना आपल्याला दिसतात ते संदीप वारिक आणि घोडेश्वर युवा क्रिकेट संघ बेनगी नागलेवाडी या संघाकडून प्रथम ओपनिंगची जबाबदारी स्वीकारताना दिसतात ते सूरज नागले आणि नाजिम कासू हे दोन फलंदाज. सूरज नागले लेफ्ट हँडर बॅट्समन. मगाच्या मॅच मध्ये त्यांनी 16 बॉल 36 रन मारले आहेत त्यामुळे त्यांना या ग्राउंडचा आता पुरेपूर अंदाज आला असेल. हे सांगणं काही वावगं ठरणार नाही परंतु बघूया काय होतंय कारण क्रिकेटमध्ये जर आणि तर या दोन शब्दांना अर्थ नाही आहे. संदीप वारिक यांचा पहिला चेंडू सूरजने ऑफ साईडच्या दिशेने चेंडूला दिशा दिलेली आहे हलकीची दिशा दिलेली आहे. एक धाव गेल्यापासून काय कोणीच त्यांना रोखू शकलेलं नाही आहे. सूरज जरी आकाशात तुम्हाला ढागाळताना दिसत असला तरी हा सूरज मात्र मायामध्ये उमळताना दिसतोय उगवताना दिसतोय. त्याला पुरेपूर अंदाज आहे. आता संदीपांच्या गोलंदाजीचा सामना करेल तो नाजिम कासू. आपल्या गोलंदाजीनुसार क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. संदीप नाजिमसाठी बघूया. ऑफ साईडच्या दिशेने चेंडू गेलेला आहे. पंचावर दबाव आणण्याचा थोडासा प्रयत्न केला जातो परंतु तो पंच थोडेसेही विचलित न होता चेंडू निर्धाव जातोय. सुरेख गोलंदाजीचा नमुना पेश करताना संदीप वारिक आपल्या संघासाठी जीवाचं रान करताना हा सामना प्रत्येक धाव महत्वाची आहे महत्वपूर्ण आहे कारण दोन्ही संघ एकमेकांना चांगले ओळखून आहेत. बॅटिंग बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही क्षेत्रामध्ये प्रत्येकाची माहिती असणारे हे संघ आहेत. ऑफ साईडच्या दिशेने चेंडूला दिशा दिलेली आहे. एक धाव घेण्यापासून काय रोखू शकणार. नाजिम स्वतःचं वैयक्तिक खातं खोलतोय. संघाच्या खात्यात 1 ने भर पडते. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 2 बिनबाद 2. संदीप राईट राऊंड विकेट मारा करताना दिसत आहेत. 10 ते 12 धावांचं रनअप. आता त्यांचा सामना करेल तो सूरज. सूरज बघूया संदीपांच्या गोलंदाजीचा कशा प्रकारे सामना करतात. ऑफ साईडच्या दिशेने हातात चेंडू मारलेला आहे. एक धाव तर घेतलेला आहे. गचाळ क्षेत्ररक्षण होतोय. खराब थ्रो ललित वारिक यांचा. 2 धावा काय रोखू शकलेल्या संघाच्या खात्यामध्ये 2 ने भर पडते. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 4. सुरेख आता माडाने दिशा बदललेली आहे. माडाच्या सावळ्या आपल्याला वाहताना दिसत आहेत म्हणजे वाऱ्याने दिशा बदललेली आहे आणि हे लेफ्ट हँडर बॅट्समन साठी एक चांगलं द्योतक आहे. ज्याप्रमाणे माडाच्या सावळ्या व्हायला लागल्या की इथून षटकारांची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळते. आता तुम्ही बघू शकाल. बघूया परंतु संदीप वारिक सुद्धा हुशार गोलंदाज. त्यांनी चेंडू लेफ्ट हँडर बॅट्समन साठी ऑफ साईडच्या दिशेने ठेवलेले आहेत. कसल्याही प्रकारची संधी दिली जात नाहीये. प्रणित वारिक गचाल क्षेत्ररक्षण कसं करावं याचा नमुना पेश इथे करताना दिसत आहेत. एक धाव आपल्या संघासाठी वाचवण्याचा प्रयत्न होत नाहीये. या एक धावा वारिकवाडीसाठी डोकेदुखी ठरू शकतं याची जाणीव त्यांना नसावी परंतु क्रिकेटमध्ये ह्या एक धावा खूप महत्त्वपूर्ण आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी आमचे जे ओनर आहेत शंतनू इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड त्यांचे मालक श्री संदीपजी बिडजे यांचं इथे आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचंही स्वागत करतो. तत्पूर्वी आपण सामन्यामध्ये येऊया. हातामध्ये चेंडू आहे. संदीप वारिक यांच्या राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय तो नाजिम यांच्यासाठी. ऑफ साईडच्या दिशेने चेंडू दिलेला आहे आणि गचाळ क्षेत्ररक्षण प्रथमेश वारिक झेल सोडतात. नाजिम यांच्यासारख्या खेळाडूला मिळालेलं हे जीवदान वारिकवाडीसाठी किती डोकेदायक ठरणार आहे हे पुढचा येणारा काळ ठरवेल परंतु 2 धावा त्यामुळे मिळालेल्या आहेत. या 2 धावा सामन्याचा निकाल बदलू शकतात. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 7. त्याचबरोबर पंचांचा षटक संपल्याचा इशारा येतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर घोडेश्वर युवा क्रिकेट संघ बेनगी नागलेवाडी या संघाची धाव संख्या होते बिनबाद 7. हा सामना 4 षटकांचा आहे. 4 षटक म्हणजे 24 चेंडू त्याच्यातले 6 चेंडू दाखवून झाले आहेत. आता येणाऱ्या 18 चेंडू मध्ये किती धावफलकावं लागतात त्या धावा
हा सामन्याचा निकाल ठरणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त धावा जमवणं हे दोन खेळाडूंचं काम असणार आहे. परंतु वारीकवाडीकडे त्यासारखे मातब्बर गोलंदाजी आहेत. फलंदाजीपेक्षा त्यांची गोलंदाजी धारदार आहे. कारण या संघाला आवळीची वाडी या संघाला 20 धावा करताना नाकी न हाणल्या होत्या आणि सामना त्यांच्या तोंडातून खेचून आणला होता. असा हा संघ वैयक्तिक पहिलं आणि संघाचा दुसरा षटक घेऊन येतो तो प्रदीप वारीक. प्रदीप बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करेल. तो सूरज यांच्यासाठी ऑफ साईडच्या दिशेने चेंडूला दिशा दिलेली आहे. परंतु पंचांचा कुठल्याही प्रकारचा इशारा येत नाहीये. आणि चेंडू निर्धाव जातोय. सूरज यांना चेंडू व्हाईड वाटला होता परंतु व्हाईड नसावा. आणि डिक्लेअर बॉक्स मध्ये चेंडू जातोय. डिक्लेअर बॉक्स मध्ये एक धाव आहे. एक धाव मिळालेली आहे. एक धाव सूरज यांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे. एका धावेने आमचं पोट भागणार नाही आहे. संघाची धावसंख्या झाली आहे 8. दुसरं षटक चालू. अजून काही चेंडू शिल्लक. प्रदीप वारीक सुंदर गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. लेग साईडच्या दिशेने डोळे मिटून मारलेला शॉट. परंतु काय झालंय वारीकवाडीच्या खेळाडूंचे डोळे जरा दिपावले जातात की का अशी शंका यावी. कारण 2 कॅच त्यांनी सोडलेले आहेत. प्रथमेश वारीक यांनी नाजिम यांची कॅच सोडलेली आहे आणि कुमार वारीक यांनी आता सूरज नागले यांची कॅच सोडलेली आहे. संघाच्या खात्यात 2 ने पडते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 10. जर या 2 कॅच पकडल्या असत्या तर संघाची धावसंख्या 2 बाद 6 वर आली असती. परंतु आता तसं होणार नाही आणि चेंडू नो दिलेला आहे. सामना थांबवायचा आहे. मगाचा चेंडू नो आहे का आणि नो चेंडू आहे. त्यामुळे अवांतर स्वरूपात अजून एक धाव आलेली आहे. संघाची धावसंख्या होते 11. सुरसुरा चेंडू. सूरज बॅट फिरवण्याचं काम करत आहे प्रदीप वारीक आपल्या संघासाठी. अतिशय ज्या प्रकारची गोलंदाजी त्यांच्याकडून अपेक्षित आहे त्याच्या प्रकारची गोलंदाजी होते. संघाची धावसंख्या आहे तेच 11. ऑफसाईडच्या दिशेने गॅप मध्ये चेंडू ढकललेला आहे. परंतु तिथे सौरभ वारीक सारखे हुशार खेळाडू बॉल चेंडू अडवल्याबरोबर पुढे येऊन चेंडू उडवण्याचा प्रयत्न होतोय. धावसंख्या होते 12. कुठल्याही प्रकारचा बदल दिसत नाहीये. अतिशय संत गतीने चाललेला खेळ. एकेरी दुहेरी धावेवर समाधान मानायला लागेल कारण या षटकाचे सुद्धा काही चेंडू झालेले आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असावेत. त्या 2 चेंडू मध्ये बघूया किती सुंदर कट केलेली आहे. एक धाव तर घेतली आहे. एकाच धावेवर समाधान मिळाले. संघाची धावसंख्या होते 13. धावसंख्या होते 13. दोन्ही संघ एकमेकांना ओळखत असल्यामुळे षटकार चौकार आपल्याला पाहायला मिळत नाही. एकेरी आणि दुहेरी धाव पाहायला मिळते. चेंडू निर्धाव जातो. त्याचबरोबर पंचांचा षटक संपल्याचा इशारा येतो. 2 षटकाच्या सामन्यात घोडेश्वर युवा क्रिकेट संघ बेनगी नागलवाडी या संघाची धावसंख्या होते बिनबाद 13. आता धावगती वाढवावी लागेल. धावसंख्या जर जास्तीत जास्त जमवण्याचा प्रयत्न करावा लागेल कारण वाऱ्याने आता दिशा बदललेली आहे. त्यामुळे या धावा पुरेशा ठरणार नाही. सकाळच्या सत्रात ह्या धावा खूप झाल्या कारण 24 चेंडू मध्ये जर 30 धावा झाल्या तर तुमचा संघ विजयी होऊ शकतो. परंतु दुपारी 4 नंतर हा गेम पूर्णपणे बदलतो. या ठिकाणी 4 षटकामध्ये 72 धावा सुद्धा चेस झालेल्या आहेत. त्यामुळे आपण कल्पना करू शकता की या ठिकाणी कसं मैदान आपलं रंगरूप पालटतं. आणि वैयक्तिक पहिलं आणि संघाचा तिसरा षटक घेऊन येतो तो शुभम. बघूया शुभम कशा प्रकारची गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. शुभम चेंडू टाकण्यासाठी तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो. नाजिम यांच्यासाठी बघूया षटकार मारण्याचा प्रयत्न परंतु अपील होतंय. परंतु कुठल्याही प्रकारचं
त्याला रिस्पॉन्स मिळत नाहीये. यानंतर होणारा सामना निवळी विरुद्ध जेसीसी बालावली या दोन संघामध्ये होईल. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. तत्पूर्वी आपण मॅच मध्ये येऊया. शुभम यांचा पुढील चेंडू नाजिम यांच्यासाठी. आता मात्र कुठल्याही प्रकारची चूक होत नाहीये. नाजिम तंबूचा रस्ता पकडतोय. शुभम 2 चेंडू महत्वपूर्ण दाखले आहेत आपल्या संघासाठी. किरण नागले, बघूया किरण आपल्या संघासाठी काही किरण निर्माण करणार का, किरण सोडणार का, किती धावा त्यांच्या बॅट मधून निघणार. थोडेसे आशा लावून बसलेले घोडेश्वर युवा क्रिकेट बेंडगीचे समर्थक. हे मैदान त्यानेच भरून गेलेलं आहे. बघूया शुभम यांचा पुढील चेंडू किरण यांच्यासाठी. षटकारचा चेंडू बॅटला फक्त लावण्याचं काम केलेलं आहे. 1 धाव घेतलेली आहे आणि धावसंख्या होते फक्त 14. पहिलं षटक चालू नाहीये, तिसरं षटक चालू आहे. याची जाणीव त्यांना ठेवावी लागेल. काही चेंडू शिल्लक आहेत. शुभम आपल्या संघासाठी मात्र भरीव कामगिरी करताना असेच काही चेंडू त्यांना राहिलेले आहेत, ते आपल्या संघासाठी टाकावे लागतील. आता बॅटिंग साठी आलेले आहेत ते सूरज. बघूया सूरज कशा प्रकारची रिस्क घेणार का शुभम यांच्या गोलंदाजीवर. चेंडू निर्धाव जातोय. बॅट आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. शुभम बारिक यांनी सुंदर गोलंदाजी केली. आतापर्यंत त्यांनी फक्त 1 धाव दिली आपल्या षटकामध्ये, जी महत्वपूर्ण आहे. धाव संख्या फक्त झालेली आहे 14. शुभम सूरज साठी सुंदर फटका मारलेला आहे. बघूया आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या पार. 6 धावांसाठी सूरज यांच्या बॅट मधून निघालेला पहिला षटकार. या मॅच मध्ये धाव संख्या त्यांनी वाढवलेली आहे. अजून त्यांना असेच 4-5 चेंडू तरी मैदानाच्या बाहेर पाठवावे लागतील. संघाची धाव संख्या झालेली 20. आता मात्र शुभम थोडेसे टेन्शन मध्ये आलेले आहेत. सुंदर चेंडू टाकले होते त्यांनी आतापर्यंत, परंतु 1 चूक आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. सूरज पुन्हा एकदा शुभम साठी. बघूया शुभम कशा प्रकारची आता गोलंदाजी करणार. फिरवलेला चेंडू 2 खेळाडू बाहेर आहेत, सेफ झोन मध्ये आहे, परंतु सुंदर कॅच आपल्याला पाहायला मिळते. प्रदीप वारिक विकेट किपर वरून जवळजवळ 20 फूट लांब धावत जाऊन त्यांनी कॅच पकडलेला आहे डाय टाकून. आणि या मैदानामध्ये कुठलाही खेळाडू कसाही खेळू शकतो, कसाही डाय टाकू शकतो आणि गडी बाद होतोय. शेवटचं महत्वपूर्ण षटक घेऊन येतोय तो मगाच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने पहिल्या मॅच मध्ये अतिशय सुंदर गोलंदाजी केली होती आवळीचीवाडी विरुद्ध प्रदीप वारिक. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं शेवटचं षटक सामना करेल तो किरण. संघाचे धावसंख्या झालेले आहे 20. बघूया अजून किती धावा धावफलकावर लागणार.
ह्या धावा महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न होईल की प्रणित वारिक सुंदर पुन्हा गोलंदाजी करेल, बघूया. षटकारचा चेंडू ऑफ साईडला फक्त चेंडू ढकललेला आहे, फक्त चेंडू ढकललेला आहे. हा चेंडू षटकार जाऊ शकला असता, परंतु प्रणित यांच्यावर दया दाखवली जाते. 2 धावा घेतल्या जातात. या 2 धावेने संघाचं काय होणार नाही आहे, फक्त संघाची धावसंख्या 2 ने वाढणार आहे. संघाची धावसंख्या होते 22. प्रणित किरणसाठी आणि वाईट चेंडू, बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क येत नाही आहे. चेंडू वाईट जातोय. धावसंख्येत 1 नंबर बदल होतोय. धावसंख्या होते 23. किरण, बघूया कशा प्रकारची फटकेबाजी होणार. लेक्साच्या दिशेने चेंडू ढकललेला आहे. 1 धाव तर घेतलेली आहे. आणि 2 धावा मिळतात. संघाची धावसंख्या वाढते. संघाची धाव 25. धावू की नको, धावू की नको असं धावण्याचा प्रयत्न होतोय. आपण म्हणजे जॉगिंग मध्ये आल्यासारखी धाव पूर्ण केलेली आहे. पहिल्यांदा रनअप घेतला जात नाही आहे, परंतु या 2-2 धावा सुद्धा महत्वपूर्ण ठरणार आहे. संघाची धावसंख्या होते 25. बघूया शेवटच्या 4 चेंडू मध्ये अजून किती धावा निघणार. संघाची धावसंख्या होते 26. 1 धावा. खराब चेंडू आणि खराब बॅटिंग. 3 चेंडूवर 3 षटकार बसू शकले असते, परंतु थोडस मिसअंडरस्टँडिंग होतंय. प्रणित, पुढील चेंडू. फक्त बॅट फिरवली जाते आणि फलंदाज धावबाद होतोय. आयुष्यात नाही त्यानं कधी बॉलिंग केला, बॉलिंग पण करत नाही, हे पण बॉलिंग करतात. सुरत, तुझं 1 षटकार लागलं होतं मला. आता निशाण्यांची जागा घेण्यासाठी गेलेले ते संदेश. बघूया किरण कशा प्रकारची फटकेबाजी करणार आपल्या संघासाठी. आणि धक्का मिळतोय. किरण 26 धावसंख्येवर बाद होत आहेत. आता किरण यांची जागा घेण्यासाठी जात आहेत ते गणेश. शेवटचा चेंडू शिल्लक. या चेंडूवर किती धावा येणार बघूया. 26 धावसंख्येवर आतापर्यंत रोखलंय ते गुरुडेश्वर संघाला. आणि रन पूर्ण झालेली आहे. आणि पंचांचा षटक संपल्याचा इशारा येतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेल्या 27. जिंकण्यासाठी 28 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते वारिकवाडी या संघासमोर.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वाडेश्वर वारिकवाडे या संघाची 1-8 1-8 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागलेली दिसते वाडेश्वर वारिकवाडी या संघाची. 1-8 जिंकण्यासाठी 28 धावा करायच्या आहेत. बघूया दुसरं षटक घेऊन कोण येत आहेत ते. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय तो निशांत गोटंकर. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल तो पंचांच्या डाव्या बाजूने. 8 धाबा वाल्यांचं रनअप. अतिशय महत्वाचं षटक आहे या स्पर्धेतील आणि त्याचा सामना करेल तो प्रदीप वारिक, एक अष्टपैलू खेळाडू ज्या खेळाडूने आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावर आणि मगाशी तुम्ही पाहिलं असेल ते त्याने यष्टिरक्षण करताना जो झेल पकडला होता म्हणजे तिन्ही क्षेत्रामध्ये आघाडीवर असणारा हा खेळाडू सामना करेल तो निशांत गोटकर यांच्या गोलंदाजीचा. निशांत प्रदीप यांच्यासाठी ऑफ साईडच्या दिशेने चेंडूला दिशा दिलेली आहे. धावसंख्या 1 ने भरपडली आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे 9. आता निशांत यांच्या गोलंदाजीचा सामना करेल तो शुभम. बघूया शुभम आपल्या संघासाठी कशा प्रकारची कामगिरी पार पडतायत. निशांत यांचा चेंडू टाकलेला आहे. लेग साईडच्या दिशेने चेंडू टाकलेला आहे आणि चेंडू अडवलेला आहे. भूषण नागले चेंडू अडवतायत आणि चेंडू जातोय नो दिलेला आहे. संघाच्या खात्यात 1 ने भर पडते. संघाची धावसंख्या 2 ने वाढते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 11. तत्पूर्वी नाणेफेकीचा कौल आपल्याला होताना दिसतो निवळ विरुद्ध जेसीसी बालावली या संघामध्ये. आणि जेसीसी बालावली या संघाने टॉस जिंकलेला आहे. निशांत गोटकर यांचा पुढील चेंडू आता मात्र अवांतर स्वरूपात वाढीच्या स्वरूपात एक धाव मिळते. दिशा विसरलेली आहेत आपल्या गोलंदाजीची. संघाची धावसंख्या वाढताना दिसते. संघाची धावसंख्या जाऊन बसते 12. एकच चेंडू आतापर्यंत टाकून झालेला आहे आणि 4 धावा यांनी आपल्या षटकामध्ये दिलेल्या आहेत. निशांत यांचा पुढील चेंडू प्रदीप यांच्यासाठी ऑफ साईडच्या दिशेने चेंडूला दिशा दिलेली आहे. विराज वारशी चेंडू अडवण्यापूर्वी 1 धाव काय रोखू शकलेला आहे. संघाच्या खात्यामध्ये 1 ने भर पडते. संघाची धावसंख्या पोहोचते 13. आता स्ट्राईकला आहे ते शुभम वारिक. निशांत यांचा पुढील चेंडू आता झेल उडालेला आहे आणि आता मात्र शुभम तंबूचा रस्ता पकडताना निशांत यांना अशीच गोलंदाजी आपल्या संघासाठी धारदार करावी लागेल. 13 धावा आवश्यक धावगती प्राप्त झाली होती. बघूया आता शुभम यांची गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी जातात ते संदीप वारिक. आपल्या गोलंदाजीची धुरा त्यांनी आपल्या खांद्यावर यशस्वीपणे पेळलेली आहे. परंतु आता आपल्या संघाला जर विजय प्राप्त करून द्यायचा असेल तर फलंदाजीमध्ये सुद्धा त्यांना अशी चमकदारी कामगिरी करावी लागेल. तसा फक्त गेम चालू ठेवायचा आहे. सिंगल डबलने काम होण्यासारखं आहे. परंतु निशांत यांना असेच सुरेख चेंडू आपल्या संघासाठी टाकावे लागतील. अजून ज्या या षटकामध्ये काही चेंडू शिल्लक आहे ते चेंडू जर त्याने आपल्या संघासाठी अतिशय सुरेख टाकले तर सामन्याचा निकाल काहीतरी वेगळा लागू शकतो. आणि सुंदर ज्या कामासाठी त्यांना नेलं होतं ते संदीप वारिकने काम चोख बजावलेलं आहे. संघाच्या खात्यात 1 ने भर पडलेली आहे. संघाची धावसंख्या होत आहे 14.
फिल्डिंग ह्यांची चुकीचीच आहे काय बरं. निशान यांचा पुढील चेंडू प्रदीप यांच्यासाठी. सुरेख चेंडू टाकलेला आहे. प्रदीप यांना तो लेगसाईडच्या दिशेने कटवायचा होता परंतु बॅट आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारचा संपर्क येत नाहीये. चेंडू आहे तिथेच, धावसंख्या आहे तिथेच. निशान यांचा पुढील चेंडू प्रदीप वारिक यांच्यासाठी. या प्रदीप वारिक कशा प्रकारची फलंदाजी करतायत. दोन धावा काही रोखू शकले नाही आहेत आणि त्याचबरोबर पंचांचा हे षटक संपल्याचा इशारा येतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर वाडेश्वर वारीवाडी या संघाची धावसंख्या होते 2 बाद 16 आणि पाणी घेऊन जायचंय मैदानामध्ये. संघाची धावसंख्या झालेली आहे 16 आणि जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. संघाचा तिसरा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन येत आहे तो नाशिम कासो. त्यांना तोंड देणार तो संदीप वारिक. ही फिल्डिंग प्लेसमेंट 4-5 बरोबर आहे पण फिल्डिंग प्लेसमेंट कुठली. सुंदर असा मारलेला आणि गॅपानं चौकार. संदीप वारिक यांच्या बॅटमधून निघाला पहिला चौकार. धावसंख्या 4 ने भर. धावसंख्या होते 20. जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. आणि 2 धावा घेतलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने भर. धावसंख्या होते 22. नाजिम कासो पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. त्यांना तोंड देतोय तो संदीप वारिक. सुंदर असा साईडला मारलेला चेंडू आणि 2 धावा घेतलेल्या आहेत संदीप वारिक यांनी. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या होते 24. सुंदर चेंडू टाकलेला आणि वाईट चेंडू पंच प्रमोद वारिक घोषित करतायत. सुंदर सुंदर चेंडू टाकलेला निर्धाव चेंडू. 25 3 पाहिजे 3 हवे. तिसरं षटक चालू आहे. काही चेंडू शिल्लक. सुंदर असा जोरात मारलेला आणि कच्चा क्षेत्ररक्षण होत आहे निशांत गोटणकर यांच्याकडून. चौकार.
विजयी झालेला आहे संघ वाडेश्वर वारिकवाडी. अरे वैभ्या वैभ्या सहा टी शर्ट चेतन नागले संदीप वारिक यांना टी शर्ट देताना फिल्डिंग घेतली नाही त्याने गेले पण फिल्डिंगला गेले नाणेफेकीचा कल जेसीसी बारावली या संघाने घेतलेला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा त्याने निर्णय घेतलाय.